तर दक्षिण मुंबईमध्ये महायुतीच्या 3 इच्छुकांकडून आता प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर त्याचबरोबर यशवंत जाधव आता आपल्या प्रचारामध्ये सक्रिय झालेत। 3 इच्छुकांनी प्रचार सुरू केल्यानं महायुतीचे कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात आहेत। दक्षिण मुंबईमध्ये महायुतीचा उमेदवार कोण, राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागलेलं आहे। मात्र हे 3ही इच्छुक उमेदवार सध्या प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, आपण पाहतोय की मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर त्याचबरोबर यशवंत जाधव हे 3ही उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यांनी प्रचाराला देखील कुंभमेळा आता सुरुवात केली आहे। सागर बरोबर आहे, अशी स्थिती जी आहे ती सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते आहे। एकाच वेळी 3 इच्छुकांनी प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे। एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिवसेना नेते यशवंत जाधव आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे। तिघे जण जे आहे ते इच्छुक आहेत, त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते संभ्रमात आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत असताना मंत्री मंगलप्रभात लोढा जे आहेत ते सुद्धा संपूर्ण प्रचार जो आहे तो सगळ्याच टप्प्यात करताना पाहायला मिळत आहेत। मराठमोळा, वरळी शिवडीचा भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा विविध कार्यक्रम मंगलप्रभात लोढा घेताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मलबार हिल परिसरात सुद्धा मंगलप्रभात लोढा जे आहे ते विशेष कार्यक्रम घेताना दिसून येत आहेत। त्यामुळे संभ्रम जो आहे तो दक्षिण मुंबईमध्ये निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका उमेदवार कोण असणार, यावरती शिक्कामोर्तब कधी होणार, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम जो आहे तो पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, त्यामुळे या 3 इच्छुकांपैकी नेमका कोणता उमेदवार महायुतीकडून दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।